नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश शासनाने काढल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांचे चेहरे फुलले आहेत। आता तयार होणारी प्रभाग रचना आपल्याच मनासारखी झाली पाहिजे, जेणेकरून निवडणूक जिंकायला कठीण जाणार नाही। यासाठी कार्यकर्ते सेटलमेंट लावण्याच्या तयारीत आहेत। जामनेर पालिकेत गेल्या निवडणुकीत 12 प्रभागातून 24 नगरसेवक व 1 लोकनियुक्त नगराध्यक्ष असे 25 जण निवडून गेले होते। सर्वचे सर्व भाजपचे होते। शेंदुर्णी नगरपंचायतीत 17 प्रभागातून 17 नगरसेवक व 1 लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले गेले। शेंदुर्णीत 3 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस व 14 भाजप असे पक्षीय बलाबल होते। दोन्ही ठिकाणी होऊ घातलेल्या निवडणुकीत राजकीय चित्र कसे असेल हे लवकरच स्पष्ट होईल। जामनेरला पालिका जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच आरोग्य शिबिर व भांडी वाटपाला सुरुवात केली आहे। तसे पाहिलं तर भाजपचा जनसंपर्क हा विरोधकांपेक्षा अव्वल दर्जाचा आहे। भाजपचे विरोधक असलेले शेंदुर्णीतील राष्ट्रवादीचे संजयदादा गरुड हे मंत्री गिरीश भाऊ यांच्या सोबत आल्याने भाजपची ताकद वाढली आहे असे तेथील चित्र आहे। पण शेंदुर्णीतील उद्धव सेना ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या काही महिन्यात जनमानसात आपले स्थान भक्कम केल्याने ते सक्षम विरोधक म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले जाते। शेंदुर्णीची परिस्थिती, राजकीय परिस्थिती तशी वेगळी आहे। संजयदादा भाजपमध्ये गेले असले तरी काही निष्ठावान राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही आपल्या पक्षासोबत आहेत। त्यांची भूमिका नगरपालिका निवडणुकीत कशी असते हे बघणे महत्त्वाचे ठरेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरपालिका निवडणुकीत शेंदुर्णीत भारतीय जनता पक्षात आता संजयदादा आणि गोविंद शेठ अग्रवाल यांचे 2 गट समोरासमोर आल्याने काय होते हे बघणे महत्त्वाचे ठरेल।